नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्या परीक्षकांचं स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि उर्मिला मातोंडकर यांचं. चीनने भारतावर आक्रमण केलं आणि तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातली आपली जबाबदारी सोडून भारताचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. आणि तेव्हापासून एक म्हण प्रचलित झाली की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून गेला. आणि आजही देशावर कुठलंही संकट आलं तरी सुद्धा मराठी पाऊल पुढे असतं त्या संकटाशी सामना करण्यासाठी, त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी. नेहमीच आपल्याला अशा शूरवीरांचा दाखला मिळतो तो पोवाड्यातून, पण पोवाड्यामध्ये नेहमी इतिहासातल्या शूरवीरांबद्दलच गुणगान असतं. आजच्या काळातील शूरवीरांचा पोवाडा घेऊन येत आहे सांगलीहून शाहीर बजरंग आम्ही. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तो दिवस होता नोव्हेंबरचा, तो काळा दिवस नोव्हेंबरचा, बुधवार 26 आणि क्रूर 21. अहो धडाधड हॉटेल ताज पेटले, समोर सागराचे काळीज फाटले, समोर सागराचे काळीज फाटले, पाकचे अतिरेकी ठाकले समुद्र मार्गाने आलेल्या 9 पाकिस्तानी अतिरेक्यांनी आमच्या मुंबई शहरावरती शिवाजी टर्मिनस सारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला केला. स्टेनगन मधून धाडधाड 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 गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. यावेळी आमच्या मुंबई नदीला वाचवण्यासाठी जिगरबाज 3 बहादूर पोलीस अधिकारी सरसावले. छातीचा करून या कोट, छातीचा करून या कोट, उठले झटपट आणि चढवली जॉकेट. कामतेकर करे साळसकर उठले, त्यांना मृत्यूचे भय कुठले, त्यांना मृत्यूचे भय कुठले. बेभान होऊन पळत सुटले, बेभान होऊन पळत सुटले. आमचे 3 वीर पोचले. गाडीतून खाली उतरताच दबा धरून बसलेल्या पाकच्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. आणि इथंच घाळानं घाल केला, काळानं घाल केला, काळाने केला घात. अहो गोळ्यांच्या वर्षावात 3 वीर कोसळले त्यात, कोसळून पडले धारा तीर्थ. धारा तीर्थ अहो क्षणाची ही नव्हती गुसंत, रस्ताच्या पडले हरोळ्यात. 3 वीर कोसळून पडले धरणीवर. अजमल कसाब नावाचा क्रूर अतिरेकी गिरगाव चौपाटीवरती गेला. तिथं त्यानं नंगा नाच सुरू केला आणि गिरगाव या चौपाटीवर अजमल कसाब अतिरेकी क्रूर गोळ्यांचा केला भडी मारे. पण तुकाराम ओंबाळे वीर बहादूर हातामध्ये नव्हते हत्यारे, पण प्राणाची नाही त्यांना फिकीर. अहो प्राणाची नाही फिकीर, झडप घातली अजमल कसाबवर. याच वेळेला अजमल कसाबच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं तुकाराम ओंबाळेंच्या छातीचा वेध घेतला, आणि तुकाराम ओंबाळे पडले धरणीवर.
मंडळी, इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कामी येसाजी, तानाजी आणि बाजी आणि प्राणाची बाजी लावली. तद्वातच या मुंबई शहराला वाचवण्यासाठी आमचे या जिगरबाज बहादूर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. हे आजचे येसाजी, तानाजी आणि बाजीच नव्हेत का? आणि म्हणून आमच्या युवराज पाटील नावाच्या शाहिरानं लिहिलं, हा जन्म सार्थकी केला लढुनिया मायभूसाठी आणि त्या भारतवासी हो राहूया तयारी, राहूया तयारी. काय झालंय काय हाताला? या दिवशी यायच इकडे रेकॉर्डिंग. त्या दिवशी बाईकचा अपघात झाला, कुत्रे गाडीचे अडवायला आणि दोन्ही हात माझे फ्रॅक्चर झाले. सांध्याचं माझं ऑपरेशन केलं आणि मग एक जिद्द होती माझ्या मनामध्ये. मी पोवाडा खास हा या वीर बहादुरांच्यासाठी मी हा पोवाडा लिहिला आहे आणि त्यांचं स्मरण, तृतीय स्मरण याच महिन्यामध्ये आहे. झी मराठीनं मला संधी दिली. मी डॉक्टरांना सांगितलं, मला म्हणलं 1 महिना तुम्ही शाहीर जायचं नाही. मी म्हटलं या 3 बहादूर जवानांनी माझ्या मुंबईसाठी छातीचा कोट केला, छातीवर गोळ्या झाल्या, माझा खाडना तुटून पडला तरी हरकत नाही, पण मी हा पोवाडा सादर करणार. त्याला आदरांजली वाहण्यासाठी म्हणून पोवाडा सादर करणार. काय वाटतं तुम्हाला उर्मिला? हा पोवाडा स्पेशल होता आमच्या सगळ्यांकरता, कारण तुम्ही हा ह्या एका दिवसाला स्मरून आणि त्या लोकांना स्मरून लिहिलेला, कारण ते तेव्हा तिथे होते म्हणून आज आपण सगळे इकडे आहोत. अप्रतिम झाला पोवाडा, सगळ्यांचंच छान झालं, उत्कृष्ट. 26/11 जे घडलं ते महाभयंकर होतं, पण तुम्ही हा पोवाडा लिहून एक गोष्ट नक्की केली आहे की येणारे कितीतरी वर्ष आपण त्यांना नक्कीच आपली मानवंदना देऊ शकू. स्पर्धा जिंकणं हा वेगळा भाग आहे, मन जिंकणं हा खरा तर त्यातला मूलभूत भाग असावा आणि तुम्ही आमचं मन जिंकलेलं आहे. आपण पदकांकडे बोलूया. उर्मिला, ह्या साहसी कृत्यांवरती तुम्ही स्वतःही साहसीपणे हा पोवाडा लिहिलात आणि तो आमच्यासमोर अशा या अवस्थेमध्ये सादर केला. त्याच्यावर आता खरं तर पदकं देणं बरोबर नाही, पण आपल्या शोचा नियम असल्यामुळे पदकं देतोय आम्ही. त्यामुळे याच्याकरता 9 पदकं. 10 पैकी 9 पदकं उर्मिलाने दिलेली आहेत. मकरंद सर, 10 पदक 10 पदकं मिळालेली आहेत.